गॅरी आयफेल टॉवर बघ ना, आयफेल टॉवर आहे तिकडे. शनाया बेल वाजली, दार उघड जा. दार उघड. अगं जा ना, दूधवाला आला असेल. गॅरी समजा दूधवाला येत नाही. गॅरी तू झोपत का नाही आहे? गॅरी तू झोप ना गॅरी. अगं कसलं पॅरिस शनाया, तू झोपेत बोलतेस. जा उठ जा पटकन. हॅलो उठ. यार आपण मुंबईतच आहोत. मी नाही दारू उघडणार. हे बघ, मी जर उठलो ना तर मला भूक लागेल, मग तुला परत काहीतरी ब्रेकफास्टला करावं लागेल. जा जा उठ प्लीज जा ना. ब्रेकफास्ट पेक्षा मी दारू उघडते. यार हो यार. तू तू काय करतेस सकाळी सकाळी इथे? शी यार, आता माझा अख्खा दिवस वाईट जाणार. तुझ्या पायी मॅ पोट्याचं भविष्य खराब होऊन राहिलं. तुझं कसलं काय कौतुक? बाजूला. अरे आ अगं आत कुठे चालली? मला माझ्या नवऱ्याला भेटायचंय. आओ आता का भेटायचंय तुला? काल एवढा त्रास झाला आम्हाला, तो पुरेसा नव्हता का? उगाच फिरलो आम्ही माहिती इकडे तिकडे. वॉजंट दॅट इनफ? अथर्व जसा माझा मुलगा आहे तसा त्यांचाही आहे. स्वतःच्या पोरासाठी थोडी पायपीट केली तर काही बिघडत. आहो राधिका, तू तू काय करतेस इथे? मला जरा तुमच्याशी बोलायचंय. आता काय बोलायचंय तुला? जरा सुखानं जगू दे की आम्हाला. की तू ठरवलंच आहेस रोज इथे यायचं आणि आम्हाला त्रास द्यायचा म्हणून? याला म्हणते चोराच्या उलट्या बोंबा. हो, तुमच्यामुळे मी त्रास सहन करून राहील. मला घर सोडावं लागलं. मी घराच्या बाहेर राहतेय. तुम्ही तर म्हणून राहिलात का तुम्हाला माझा त्रास होतोय म्हणून? हे बघ, मला वाद नकोय. काय ते मुद्द्याचं बोल. काय काम आहे? मला पैसे हवे. अथर्वच्या शाळेची फी भरायची. 50,000 रुपये. मग मी काय करू? मी काय करू म्हणजे काय? अहो, अथर्व आपला पोरगा आहे. त्याची फी भरणं म्हणजे आपलं कर्तव्य आहे ना. अच्छा, कर्तव्य. आता कर्तव्याची जाणीव वगैरे झाली का तुला? मागच्या वेळेला या इथे चेकबुक ठेवलं होतं. तुला म्हणालो होतो अथर्वसाठी वाटेल तो आकडा टाक आणि घेऊन जा. तेव्हा माच दाखवलास. म्हणालीस मला नको तुमचे पैसे. आणि आज काय? नाही, मी तुमचे पैसे नाही मागायला आली. मी माझेच पैसे मागून राहील. वेट वेट वेट, तुझे कसले पैसे ग? हे सगळे गॅरीचे पैसे आहेत. त्यांनी मेहनतीने कमवलेत ते. ए तू गप्प बस गा. हा, हे जेव्हा कष्ट करत होते, मेहनत करत होते, तेव्हा तू होती का त्यांच्या बरोबर? तेव्हा तर मी होती ना. आता त्यांच्याकडे पैसे आले तर तू आली त्यांच्या पैशावरती शान चौकी करायला. चपर चपर करू नकोस ना. ए राधिका, तिचं काही चूक नाहीये बोलणं. हा, पैसे जर मेहनतीने मी कमवले आहेत तर त्याच्यावर तुझा हक्क कसला? त्याच्याशी तुझा काय संबंध आहे? अहो, असं काय बोलून राहिले तुम्ही? अहो, माझे पैसे मी तुम्हाला दिलेले. मी वाचवलेले पैसे अथर्वसाठी. अथर्वच्या आजोबांनी त्याला वेळोवेळी हातावरती दिलेले पैसे ते मागून राहिले मी. अहो, आठवते ना तुम्हाला? अहो, मी म्हटलंही होतं तुम्हाला का हे पैसे लगेच मला वापस करून द्या म्हणून. आठवते ना? गॅरी, तू हिच्याकडनं पैसे घेतले होते? अगं नाही, ते नाही का तुमच्या बँकेतले सगळे पैसे संपले होते. तुम्ही आई बाबांना सगळे पैसे ट्रान्सफर केले होते, तेव्हा दिले होते मी. राधिका, आठवते ना? हे बघ, ते शॉपिंग साठी पैसे दिले होते ते हिचे पैसे होते? शनाया, म्हणजे माझे ना अथर्वचे पैसे तुम्ही हिच्यावरती उडवले.
एक सेकंड. जस्ट आन्सर माय क्वेश्चन. हे पैसे इथे होते. ते शनाया, अगं ते- आजोबाच्या भविष्यासाठी बाजूला करून ठेवलेले पैसे या पोरीच्या छान चौकीवरती उडवले तुम्ही. राधिका तू यार हिच्याकडनं का पैसे घेतलेस तू? नाही मला पैसे हवेत. आत्ताच्या आत्ता पैसे हवेत मला. एक सेकंड जरा शांत राहाल का दोघी. तू माझ्यावर का ओरडतोयस? आय एम टेकिंग युअर साइड ना. बच्चा अगं मी रागवत नाहीये तुझ्यावर. ही काय वाटेल ते बोलते खोटं. वा मस्त चाललंय हा. मस्त चाल. काय रुसून राहिली तुम्ही, काय मनवून राहिला आणि बच्चा बच्चा करून राहिला. हा एवढा मोठा बच्चा. ए राधिका बस झाला. तिला बोलायची काही गरज नाहीये. मी तुझ्याकडून काही पैसे घेतलेले नाहीये. किती खोटं बोलून राहिले तुम्ही. जरा तरी लाज बाळगा ना. ए माझ्या घरात माझीच लाच काढतेस तू. एकदा सांगितलं ना पैसे नाही. बरं नाही देत तुझे पैसे. जा काय करशील तू. अहो असं काऊन करता. अथर्वच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि माझेच पैसे मागून राहिली ना मी तुझ्याकडनं काही पैसे घेतले नाहीत. पैसा नाही घेतो. एक मिनिट. मी अजूनही शांतपणे सांगून राहिली. मला माझे पैसे द्या. हे प्रॉब्लेम काय आहे का तुझा? तुला एक गोष्ट सांगितलेली कळत नाही का? सारखे सारखे काय पैसे मागते भिकारी. ए कोणाला बोलतेस का? इकडचं थोबड तिकडे करून टाकेन तुझं. हे बघ राधिका ही असली अरे रवी चालणार नाही. मी सांगून ठेवतोय. अहो मग मला नाही हिला सांगा ना. तिने माझा नवरा आहे माझं घर लंपास केलं आणि इथे येऊन तुमच्या पैशावरती फुकटची मजा मारून राहिली. मी नाही तू भिकारी आहेस तू. गॅरी मला भिकारी म्हणाली ती. हे बघ राधिका मला आता काही आठवत नाहीये. हा त्यामुळे मी तुझे काही पैसे देणं लागत नाही. आणि त्यावेळेला एवढा माज करून म्हणाली होतीस ना मी अथर्वचं माझं सगळं बघेन. हा मग आता काय झालं. आता माझ्या मदतीची काय गरज लागते तुला. अहो असं काय बोलून राहिलं. मी माझ्या हक्काचे पैसे मागून राहिली ना. काय पुरावा आहे तुझ्याकडे की गॅरीने तुझे पैसे घेतलेत? हो का बरं पुरावा हवाय का. काय ग तू इथे काऊन राहते. गॅरीने आणलं मला इथे बिकॉज आय लव्ह हिम अँड ही लव्स मी बॅक. हो का मग याला काय पुरावा. याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे. हा माझा नवरा आहे याचा पुरावा आहे माझ्याकडे. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालंय आमचं. आणि तुझ्याकडे काय ग पुरावा. सांग ना काय पुरावा तुझ्याकडे. राधिका आता बास झाला. हे बघ आतापर्यंत मी काय नाही केले तुझ्यासाठी. किती पैसे खर्च केलेत सांग. तुझे कपडे लत्ते औषध पाणी खाणं पिणं या सगळ्यावर एवढे पैसे खर्च केलेत ना की हिशोब काढायला गेला तर लाखो करोडच जाईल. एवढे पैसे कुठे गेले सांग बरं.